नवोदय मॅरेथॉनमध्ये मनापासून स्वागत. तर नवोदय मॅरेथॉन ही जी संकल्पना आहे, यामध्ये शेवटच्या 5 दिवसामध्ये नवोदय प्रवेश परीक्षेचा पेपर, परीक्षेत येणारे महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाचे ट्रिक्स आणि गेस. या झूम मीटिंगसाठी आपण फक्त 400 विद्यार्थ्यांची मर्यादा ठेवलेली आहे आणि तेवढ्याच विद्यार्थ्यांना आपण पुढे घेऊन कंटिन्यू मार्गदर्शन करणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा क्लास किंवा ह्या जे मार्गदर्शन असणार आहे, हे विद्यार्थी समोर ठेवून केलं जाणार आहे. त्यामुळे याचा जास्तीत जास्त फायदा विद्यार्थ्याला होणार आहे. कुणीतरी पालक, कुणीतरी शिक्षक ऐकेल आणि मग ते विद्यार्थ्याला जाऊन वर्गात सांगेल आणि मग ते सक्सेस होईल असं नाही होणार. कारण मी जे बोलणार आहे ते शिक्षकासाठी, पालकांसाठी बोलणारच नाही. मी फक्त विद्यार्थ्यासाठी बोलणार आहे आणि विद्यार्थ्याला काय सूचना गरजेच्या आहेत, विद्यार्थी कुठं चुकणार आहेत आणि विद्यार्थी समोर ठेवून मार्गदर्शन असेल. तर सर्व विद्यार्थी ज्यांनी हा क्लास जॉईन केला आहे त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. या 5 दिवसामध्ये दररोज 2 तास आपण हे मार्गदर्शन कंटिन्यू करणार आहोत, ज्यामध्ये कोणताही ब्रेक असणार नाही. त्यामुळे तुम्ही क्लासला जॉईन होण्यापूर्वीच तुमच्या सर्व ॲक्टिव्हिटी पूर्ण करूनच आपल्याला या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. विशेष म्हणजे हे 5 दिवसाचं मॅरेथॉन म्हणजे आपल्याला खूप काही ताण आहे किंवा आपल्याला खूप काही आता टेन्शन येणार आहे आणि खूप गणितं शिकायची असं नाही. तर परीक्षेला जाता जाता संपूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी कशी होईल आणि विद्यार्थी सक्षमपणे परीक्षेमध्ये कसा प्रश्न सोडवेल, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मॅरेथॉनमध्ये आपण जे काही घटक घेणार आहोत किंवा जे काही घटक सांगणार आहोत, यामध्ये सर्वच विषयावर चर्चा होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला गुरुवारी एक अभिरूप सराव पेपर पण दिला जाणार आहे. हा पेपर तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असेल आणि त्याचा सराव जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स येतील. आता बऱ्याच वेळेस आपण असा विचार करतो की नवोदयची परीक्षा आणि गणित हे एक समीकरण आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की गणिताला आउट ऑफ मार्क मिळाले की आपल्याला नंबर लागतो. येस, हे तर नक्कीच बरोबर आहे. परंतु त्याचबरोबर तुम्ही मराठी पण व्यवस्थित सोडवलं पाहिजे. मराठीचे उतारे वाचन व्यवस्थित केले पाहिजेत. कारण गंमत अशी आहे पहा, मराठीच्या 4 उतार्यावर जे 20 प्रश्न विचारली जातात, हे सर्व 20 प्रश्न आणि त्यांची उत्तरं त्याच ठिकाणी असतात. त्यामुळे पेपर जरी 80 म्हणजे 80 प्रश्नांचा असला, तर या 80 प्रश्नामध्ये 20 प्रश्न हे त्याच ठिकाणी वाचून सोडवायचेत. आणि हे 20 पैकी 20 गुण मराठीमध्ये आपल्याला घेता आले पाहिजेत. 20 पैकी 20 गुण आपणास मिळाले पाहिजेत. या दृष्टीने आपणास तयारी करणं गरजेचं आहे. आजच्या या झूम मीटिंगमध्ये सर्वप्रथम आपली संपूर्ण तयारी झाली असेल किंवा नसेल, आत्ता परीक्षेपूर्वी आपल्याला काय बघणं गरजेचं आहे, आत्ता परीक्षेमध्ये कसे प्रश्न येऊ शकतात, यामध्ये आपण आज गणित या विषयावरचे महत्त्वाचे टॉपिक घेणार आहोत. आता महत्त्वाचे टॉपिक असं का म्हणतोय मी, कारण काही शेवटचे जे टॉपिक आहेत, जसे की नफा तोटा असेल, कोण आणि कोणाचे प्रकार आहेत, परिमिती क्षेत्रफळ आहे,
आलेखाचा भाग तसा सोपा आहे, परंतु त्यापूर्वीचे जे हे 3 टॉपिक आहेत, हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आज मी डायरेक्ट तुम्हाला नफा-तोटा या विषयापासून सुरुवात करणार आहे. त्याचं महत्त्वाचं कारण, की नफा-तोटा या घटकावर 2 प्रश्न हमखास विचारले जातात. आणि मग हे 2 प्रश्न कशी सोडवायचे आपण? काय विचारलं जाऊ शकतं या पेपरमध्ये? त्याचबरोबर कोण आणि कोणाचे प्रकार. आणि परिमिती, क्षेत्रफळ. या 3 घटकावर आपल्याला प्रामुख्यानं आजच्या झूम मीटिंगमध्ये जाणून घ्यायचं आहे. आणि परीक्षेत येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण या नवोदय मॅरेथॉनला जॉईन झालात, त्याबद्दल सर्वांचं. आता आपण सुरुवात करत असताना बऱ्याच या ठिकाणी जर महत्त्वाचे पॉईंट्स पाहिले आपण किंवा जर घटक जाणून घेतले, तर नफा तोटा हा आपला दैनंदिन जीवनातला भाग आहे. त्याचबरोबर सर्व मुलांनी वही पेन घेऊन व्यवस्थित प्रत्येक पॉईंट नोट डाऊन करा, कारण अशीच प्रश्न परीक्षेत येणार आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण सुरुवात करत असताना नफा तोटा हा घटक आपण जाणून घेऊयात. तर नफा कधी होतो आणि तोटा कधी होतो? बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं, की एखादा गणित वाचल्यानंतर आता तुम्हाला दैनंदिन जीवनातले जे काही व्यवहार आहेत किंवा त्याच्या संदर्भात तुम्हाला कदाचित माहिती नसू शकते. मग यावेळेस काय होतं, की एखाद्या गणितामध्ये काय दिलंय आणि काय विचारलंय हे थोडं व्यवस्थित वाचत चला. आता आपण एक नफा तोट्याच्या संदर्भात जर काही महत्त्वाची सूत्र पाहिली, तर नफा तोटा काढत असताना आपल्याला काही गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यामध्ये म्हणजे खरेदी किंमत. तर खरेदी किंमत गणितामध्ये जेव्हा आपल्याला दिली जाते, त्याचबरोबर दुसरी कन्सेप्ट आहे विक्री किंमत. ठीक आहे. म्हणजे एक गणित वाचल्यानंतर आपल्याला 2 गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे. एक म्हणजे खरेदी किंमत, दुसरी विक्री किंमत. आता हाच टॉपिक आपण सुरुवातीला निवडण्याचं कारण असं आहे, की या टॉपिकचे तुमचे जे काही संकल्पना असतील, तर या 5 दिवसामध्ये तुम्हाला आणखी प्रॅक्टिस करता येणार आहे. ठीक आहे. आणि जसं-जसं आपण परीक्षेच्या जवळ जाणार आहोत, तसं आपण बुद्धिमत्तेचा पण संपूर्ण घटक शिकवणार आहोत आणि मराठीचे पण उतार्यावर काळजीपूर्वक कसे सोडवायचे. आपला एकही मराठीचा प्रश्न चुकता कामा नये, एकही गणिताचा चुकता नाही. कारण बुद्धिमत्तेमध्ये तुमचे प्रश्न चुकत नाहीत हे मला चांगलं माहिती आहे. त्यामुळे आपला फोकस पहिल्यांदा गणित, सेकंड मराठी. तर आज जो आपण घटक घेणार आहोत तो म्हणजे नफा तोटा. आणि हा नफा तोटा घटक घेत असताना किंवा हा नफा तोटा घटक आपल्याला शिकायचा आहे. तर यामध्ये खरेदी किंमत आणि विक्री किंमत ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. तर जे विद्यार्थी उशिरा जॉइन झालेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगू इच्छितो, की आपण नफा तोटा हा जो घटक आहे, या घटकापासून आजची तासिका सुरू केलेली आहे. कारण या घटकावर 2 प्रश्न हमखास विचारली जातात. आणि यामध्ये जे प्रश्न प्रकार मी या ठिकाणी सांगणार आहे, तसेच प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजेत आणि तसे प्रश्न तुम्हाला तयार करता आले पाहिजेत. तर सर्वांना खरेदी किंमत माहिती आहे. ज्या किमतीला आपण वस्तू खरेदी करतो त्याला खरेदी किंमत असं म्हणतात आणि ज्या किमतीला आपण वस्तू विक्री करतो त्याला आपण विक्री किंमत असं म्हणतो. यावर जर आधारित आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, की यापासून आपल्याला जे सूत्र माहिती आहेत ते म्हणजे नफा बरोबर जेव्हा विक्री किंमत जास्त असते, तेव्हा नफा होतो. म्हणून आपण विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करतो. म्हणजे जर नफा काढायचा असेल, तर सूत्र आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत आणि तोटा जर काढायचा असेल, तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत.
आता या प्रकरणावर परीक्षेत कसा प्रश्न येतो ते आपण समजून घेऊयात. हे झाली सूत्र. तर यामध्ये तुम्हाला किमान खरेदी किंमत किंवा विक्री किंमत याचा वापर करून कसं सोडवायचं एवढं तर चांगल्या पद्धतीने लक्षात आलं असेल. तर नफा तोट्यामधील महत्त्वाचा प्रश्न. एक वस्तू 8,000 रुपयास खरेदी करून किंवा खरेदी केली व खरेदी किमतीच्या 1.5 पट किमतीस विक्री केली तर नफा किंवा तोटा किती रुपये होईल. पहा, सर्वांनी प्रश्न वाचा, विचार करा, सोडवण्याचा प्रयत्न करा. 1 मिनिट तुमच्याकडे वेळ आहे आणि परीक्षेत पण आपल्याकडे असा वेळ असतो. गडबड करायची नाही. आपण 1 तासात पेपर सोडवू शकतात, 1.5 तासामध्ये पेपर सोडवू शकतात, परंतु आपल्याला मार्क हे 95 पेक्षा जास्त घ्यायचेत हे लक्षात ठेवा. 1 तासात पेपर सोडून आपल्याला 9वीला नंबर नाही लागला तर इतक्या लवकर सोडून काही उपयोग नाही. त्यामुळे तुम्हाला पूर्ण वेळ देऊन या ठिकाणी व्यवस्थित पेपर सोडवायचा आहे. तर याचा पर्याय ए, पर्याय बी, पर्याय सी आणि पर्याय डी. 4,000 रुपये नफा, 12,000 रुपये नफा, 4,000 रुपये तोटा, 6,000 रुपये तोटा. सर्वांनी विचार. आरुषी, आवाज येतोय का तुला? ओके, काय आलं तुला उत्तर याचं? ओके, म्यूट करून घे. आणि ज्यांना उत्तर आलं नाही त्यांनी रेज हँड करूच नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता जवळपास 400 विद्यार्थी जर ग्रुपला जॉईन असतील तर मी सगळ्यांना विचारू शकणार नाही, पण काही विद्यार्थ्यांना मी चर्चा करेन 1-2 प्रत्येक प्रश्नासोबत. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की पालकांनी पण आणि विद्यार्थ्यांनी पण की आमच्या मुलाला विचारलं नाही. पण एक संवाद व्हावा, विद्यार्थ्याच्या मनामध्ये काय चाललंय लक्षात यावं, म्हणून काही विद्यार्थ्यांना संधी मिळेल. ठीक आहे. त्यामुळे सर्वांनाच विचारलं जाईल असं काहीही नाही. रँडमली आपण काही विद्यार्थ्यांना विचारणार आहोत आणि पालकांनी पण आपल्या मुलांना समजून सांगायचं किंवा मुलांनी पण हे लक्षात घ्या की आपल्याला विचारतीलच असं नाही. तुम्हाला येत असेल तर रेज हँड करा फक्त. ठीक आहे. त्यामुळे असं पुन्हा लगेच काही विद्यार्थी विनाकारण नाराज होतात की सरांनी मला विचारलं नाही. आता एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये मी सगळ्याला विचारू शकत नाही, मी आधीच मान्य केलेलं आहे. ठीक आहे. तर आपण काही मोजक्या विद्यार्थ्यांना विचारूयात. साई, उत्तर शोधलं या प्रश्नाचं? ओके. किती उत्तर येईल मग याचं? बरं, बघ पहा. ओके, तू हा धडा यापूर्वी शिकलेला आहेस? ओके. काय विचारलं ह्या प्रश्नामध्ये? नाही, जी आहे ती संख्या त्याच्या 1.5 पट करायचं आहे. खरेदी किमतीच्या 1.5 पट. बघा, ही संकल्पना इतकी सोपी. दुप्पट म्हणजे कसं करशील तू? मग तसंच आहे त्या रकमेचं 1.5 पट करायचं आहे. सिंपल आहे ना. बरं, चला आता म्यूट करून घे तू. तर आता या ठिकाणी मी थोडं स्पष्टीकरण देऊन पुढे. तर पहा, आता आपण स्पष्टीकरण पाहूयात म्हणजे ही कन्सेप्ट एकदा सगळ्यांना क्लिअर होईल. तर दिलेल्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत
बरोबर 8,000 रुपये. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या हा परीक्षेच्या दृष्टीने. आता या खरेदीच्या दीडपट विक्री किंमत तर 8,000ची दीडपट किती होते? तर दीडपट करत असताना दिलेल्या संख्येमध्ये त्याच्या अर्ध मिळवायचं असतं, हे लक्षात ठेवा. दुप्पट करताना काय करतो आपण? 8,000त 8,000 मिळवतो. तिप्पट करताना काय करतो आपण? 8,000ला डायरेक्ट 3 न गुणतो किंवा 2 न गुणतो. तसं दीडपट करणे म्हणजे काय? तर 8,000ला 1.5 न गुणणे. दुसरी भाषा, किंवा आहे त्या 8,000मध्ये 8,000च्या निम्म मिक्स करणे. म्हणजे एकूण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हे होईल 12,000 रुपये. आता आपणास खरेदी किंमत माहिती आहे, विक्री किंमत माहिती आहे. या गणितामध्ये मुलांनो लक्षात ठेवा की तुम्हाला दीडपट करता येते का, सव्वापट करता येते का, अडीच पट करता येते का, पावणे 2 पट करता येते का, हे खूप महत्त्वाचं आहे. बाकी नफा तोटा तर तुम्ही लगेच सांगणार आहेत आता, कारण या ठिकाणी विक्री किंमत जास्त आहे म्हणजे काय झाला? तर नफा झाला. आणि मग सूत्र काय आहे? नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. म्हणजेच या ठिकाणी आपणास असं म्हणता येईल 12,000 वजा 8,000 रुपये बरोबर 4,000 रुपये ही या व्यवहारामध्ये होणारा नफा आहे, जो की पर्याय क्रमांक ए मध्ये आपणास दिसेल. ठीक आहे, आता सर्वांना हा प्रश्न समजलेला आहे, बरोबर आहे. आता फक्त मी दीडपटच्या ऐवजी असाच आता दुसरा प्रश्न तुम्ही सोडवायचे सर्वांनी. विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक प्रश्न लिहा, सावकाश लिहा, मी गडबड करणार नाही, कारण आपल्याला मोजकेच प्रश्न घ्यायचे आहेत आणि महत्त्वाचे प्रश्न घ्यायचे आहेत. ठीक आहे, त्यामुळे मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की हा फक्त विद्यार्थ्याला समोर ठेवूनच हा क्लास या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी जेवढे स्वतः जॉईन असतील त्यांना त्याचा जास्त फायदा होणार आहे, कारण बारकावे त्यांना खूप काळजीपूर्वक समजून घ्यायचे, परीक्षेत त्यांना पेपर सोडवायचे हे लक्षात घ्या. यानंतर दुसरा प्रश्न पहा. एक वस्तू 4,500 रुपयास विक्री केली असता एक वस्तू 4,500 रुपयास विक्री केली असता खरेदी किमतीच्या पावपट, याला दुसरा शब्द आहे 1/4. पावपट किंवा 1/4 नफा होतो, तर वस्तूची खरेदी किंमत किती? तर सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की तुम्हाला नफा आणि तोट्याचं सूत्र माहिती आहे. तर एक वस्तूची 4,500 रुपये विक्री केली असता, बघा या ठिकाणी पर्याय पण आपण असणार आहे, कारण आपल्याला परीक्षेत पर्याय असणार आहेत, हे महत्त्वाचं आहे. आणि पर्यायाचा पण आपल्याला काही वापर करता येतो का, हे पण आपण शिकलं पाहिजे. ओके, तर सर्वांनी विचार केला आहे, सर्व विद्यार्थ्यांनी? ओके, लक्षात आले सर्वांना उत्तर? गुड, खूप छान. तर एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी विचारणार आहे. पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की मी सर्व विद्यार्थ्यांना विचारू शकत नाहीत, काही विद्यार्थ्यांना संधी मिळेल, त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी नाराज व्हायची आवश्यकता नाही.
तुमचं उत्तर जरी बरोबर आलं तरी तुमचं सर्वांचं अभिनंदन असेल. तर या ठिकाणी अनिरुद्ध शिंदे आणि ज्यांना येतंय त्यांनीच रेज हँड करा प्रश्नाचं उत्तर, म्हणजे आपला वेळ पण जाणार नाही. पर्याय क्रमांक सी. ओके, कसं केलं बाळा सांग थोडं, म्हणजे इतर विद्यार्थ्यांना पण लक्षात येईल. बरोबर आहे. अगदी बरोबर. खूप खूप अभिनंदन तुझं. ठीक आहे. तर पहा आता या ठिकाणी प्रत्येक वेळेस आपल्याला प्रश्नाकडूनच उत्तराकडे येता येईल असं नाही. तर आपण ज्या किमती दिलेल्या आहेत पर्यायामध्ये याच्यापैकी आपल्याला खरेदी किंमत शोधायची आहे, बरोबर आहे. आणि खरेदी किमतीची पावपट, पावपटलाच आपण 1/4 असं पण म्हणतो, त्यामुळे मी दोन्हीही अर्थ दिलेले आहेत त्या ठिकाणी. ठीक आहे. किंवा परीक्षेत 1/4 पट असं पण येऊ शकतं. त्यामुळे मुलांनी प्रश्न व्यवस्थित वाचा. आता खरेदी किंमत विचारली आहे आणि विक्री किंमत ऑलरेडी तुम्हाला दिलेलीच आहे. विक्री किंमत किती आहे? 4,500. आता खरेदी किंमतीच्या पावपट, समजा आपण पहिली खरेदी किंमत घेतली 4,000. समजा विचार करूया आपण की खरेदी किंमत 4,000 रुपये आपण समजूली घेतली आपण. खरेदी किंमत बरोबर 4,000 रुपये. आता याच्या 4,000चा पावपट किंवा 1/4 किती होतो? पावभाग किती होतो? 1,000 रुपये. म्हणजे विक्री किती झाली मग? 5,000. पण आपल्याला तर विक्री 4,500 सांगितले, म्हणजे आपला पर्याय पहिला चुकला. मग आपण पहिला पर्याय चुकला, मग दुसरा पर्यायाचा विचार करूयात. 3,200 रुपये आपण खरेदी किंमत घेऊयात. 3,200चा 1/4 किती होईल मग? 1/4 म्हणजे किती किंवा पावपट म्हणजे किती? तर 1चा अर्धा आणि अर्ध्याचा अर्धा, म्हणजे 800 रुपये त्याचा पावपट होईल. आणि मग विक्री येईल 4,000 रुपये. पण आपल्याला विक्री तर 4,500 दिली आहे, म्हणजे हा पण पर्याय चुकला. आणि तुमच्याकडे इतका वेळ तुम्ही सोडवू शकतात प्रश्न, इतका वेळ परीक्षेत असणार आहे हे लक्षात ठेवा. फक्त गडबड करायची नाही, प्रश्न व्यवस्थित वाचायचा, पूर्ण वाचायचा. ठीक आहे. आणि हा क्लास पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, हा शिक्षकासाठी क्लास नाही, पालकासाठी नाही, तर विद्यार्थ्यासाठीच आहे. त्यामुळे विद्यार्थी समोर बसवा तुम्ही क्लासच्या, म्हणजे त्यांना चांगलं लक्षात येईल. तर आता हे पण आपलं उत्तर चुकलं. त्यानंतर आपल्या लक्षात येईल की सी पर्याय, समजा खरेदी किंमत 3,600 रुपये जर आपण घेतली, तर आता याचा पावपट येतो 900 रुपये आणि मग यांची बेरीज येते 4,500 रुपये. म्हणजे आपली ही विक्री किंमत बरोबर मॅच होते आणि म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक सी हे असेल. ठीक आहे. जे विद्यार्थी उशिरा जॉईन झालेत त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण आज नवोदय मॅरेथॉनमध्ये डायरेक्ट नफा तोटा हा टॉपिक घेतलेला आहे. कारण नफा तोटा या घटकावर 2 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि नफा तोट्यावरचे हे 2 प्रश्न परीक्षेत इतके महत्त्वाचे आहेत की आपल्याला यावरचे प्रश्न सोडवणं गरजेचेच आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे नफा तोटा या घटकावर. नफा तोटा या घटकावर पुढचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊयात. तर यानंतर पहा, परीक्षेच्या दृष्टीने आपण चाललो. तर आता परीक्षेत असा एक प्रश्न विचारला जातो, एक वस्तू, प्रत्येक कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. एक वस्तू 800 रुपयाला विक्री केल्यास
एक वस्तू 800 रुपयाला विक्री केल्यास जितका तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 1700 रुपयास विक्री केल्यास होतो. तर खरेदी किंमत किती असेल? आणि आपण प्रत्येक प्रश्नाचा या ठिकाणी पर्याय देतोय. प्रश्न लिहिण्याचं कारण असं आहे की विद्यार्थ्याची समज त्या दृष्टीने त्यांना लक्षात यावी. एकदमच असं त्याला ताण न येता प्रत्येक प्रश्न त्यांना वाचता आला पाहिजे. एक वस्तू 800 रुपयाला विक्री केल्यास जितका तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 1700 रुपयास विक्री केल्यास होतो. तर खरेदी किंमत किती? याचा पर्याय क्रमांक 1 आहे 1200 रुपये, पर्याय क्रमांक 2 आहे 1400 रुपये, पर्याय क्रमांक सी आहे 1100 रुपये, पर्याय क्रमांक डी आहे 1300 रुपये. तर काळजीपूर्वक प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला गडबड करायची नाही, कारण महत्त्वाचे या मॅरेथॉनमुळे तुम्हाला गणिताचे जे अवघड प्रश्न आहेत ते सोडवण्याचा तुम्हाला कॉन्फिडन्स आला पाहिजे. ते प्रश्न तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सोडवले पाहिजेत. त्यामुळे आपण सुरुवात करत असतानाच आज महत्त्वाचे 2 टॉपिक पाहणार आहोत. त्यामधला पहिला टॉपिक आहे नफा तोटा आणि दुसरा टॉपिक आहे परिमिती व क्षेत्रफळ. हे दोन्हीही टॉपिक आपण आज पूर्ण करणार आहोत. आणि आपण अवघड टॉपिकपासूनच सुरुवात केली आहे, कारण परीक्षेच्या पुढे पुढे किंवा परीक्षेच्या आदल्या दिवशी आपल्याला अगदी मराठी व्याकरण किंवा मराठी उतारे असे सोपे घटक म्हणजे ठेवलेत आपण, कारण तुम्हाला ह्या 4 दिवसामध्ये तसा सराव करता पण येऊ शकतो. त्यामुळे हे प्रश्न आपण या ठिकाणी आज घेतोय. जे उशिरा जॉईन होत आहे त्यांच्यासाठी माहितीस्तव आपण नफा तोटा या घटकावरचे सराव प्रश्न घेतोय. आणि हे नफा तोट्याचे प्रश्न परीक्षेत येण्याच्या दृष्टीने अवघड या पद्धतीने घेतोय, कारण आता सोपा भाग आपण घेणारच नाहीत. फक्त परीक्षेत येणारे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यासारखे स्पष्टीकरण आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडून आपण हे सोडवून घेतोय. सर्वांना आणखी अर्धा मिनिट विचार करायला वेळ देतोय मी. ज्यांना उत्तर आले त्यांनी रेज हँड करा. जवळपास 400 विद्यार्थी जॉईन आहेत. 100 विद्यार्थ्यांनी रेज हँड केलेला आहे. सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन. खरोखर आपली सर्वांची मुलं हुशार आहेत आणि ह्या शेवटच्या 5 दिवसाच्या मॅरेथॉनमुळे नक्कीच त्यांच्या आउट ऑफ स्कोर घेण्यामध्ये तुम्हाला रिझल्ट जाणवेल. ओके, सर्वांचं उत्तर आलेलं आहे. फायनल झालं असेल तर आपण नवीन विद्यार्थ्यांना संधी देणार आहोत, पण सर्वांना संधी मिळेल याची मी गॅरंटी आजच सांगितले की. परंतु विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढावा यासाठी तुमच्यापैकीच एक विद्यार्थ्याला या ठिकाणी संधी मिळणार आहे. त्यामुळे कुणीही नाराज व्हायचं नाही, कुणीही आमच्या मुलाला विचारलं नाही अशी तक्रार वगैरे काही होऊ नये हीच अपेक्षा. तर आपण या ठिकाणी संधी देऊयात लता नाईक. आवाज येतोय माझा? लता नाईक. यस, बरोबर, करेक्ट. बरोबर अगदी. म्हणजे तू पर्यायाचा वापर केला. पहा मुलांनो, आपल्याला असं विचार करता आला पाहिजे. अगदी बरोबर. खूप खूप अभिनंदन. म्यूट करून घे बाळा. तर आता या ठिकाणी स्पष्टीकरण आपण समजून घेऊयात. तर नेमकं स्पष्टीकरण काय आहे हे आपण जाणून घेत असताना 800 रुपयाला विक्री केल्यास तोटा होतो हे निश्चित आहे.
आणि 1700 रुपयाला विक्री केल्यास दुप्पट नफा होतो. तर मी तुम्हाला दोन्ही पद्धतीनं सांगणार आहे, पर्याय वापरून पण आणि पर्याय न वापरता पण. ठीक आहे. तर आता पर्याय न वापरता आधी पाहूयात आपण. विक्री किंमत 800 असताना जितका तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा होतो केव्हा 1700ला विक्रीस केल्यास. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल, तोटा बरोबर 1x आणि नफा बरोबर 2x. म्हणजे जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा होतो. आता ह्या जर दोन्हीची बेरीज केली आपण, हे 1x आणि 2x, तर किती येईल? 3x बरोबर या ठिकाणच्या जे विक्री किमती आहेत 1700 वजा 800 रुपये करायचे आपणास. म्हणजे उत्तर येईल 3x बरोबर 600. आणि यावरून आपण असं म्हणू शकतो की 1x ची किंमत येईल 200 रुपये. म्हणजेच तोटा किती? वजाबाकी येईल 900 रुपये आणि 1x ची किंमत येईल 300 रुपये. म्हणजे तोटा झाला आपला 300 रुपये आणि नफा झाला 600 रुपये. आता तोटा कधी झालाय? 800ला विकल्यानंतर 300 रुपये तोटा झाला. म्हणजे मूळ किंमत असायला पाहिजे 1100 रुपये. किंवा आपण असं पण म्हणू शकतो 1700ला विकल्यानंतर 600 रुपये फायदा झाला. म्हणजे खरेदी किंमत 1100 रुपये असली पाहिजे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी. आता ज्या पद्धतीनं उत्तर लतानं सांगितलं, तर पर्याय वापरून समजा 1200 रुपये जर तुम्ही खरेदी किंमत घेतली असती, 800ला विकल्यानंतर 400 रुपये नफा, ते पण मी स्पष्टीकरण तुम्हाला सांगणार आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण पुढचा प्रश्न पाहूयात. याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण पर्यायाकडून आता उत्तर पाहूयात. ओके, चला. यानंतर पर्यायाचा वापर कसा? समजा पहिला पर्याय आहे 1200 रुपये घेतला, जर 800ला विकलं तर काय होईल? 400 रुपये लॉस, म्हणजेच तोटा. आणि हीच वस्तू जर 1700 रुपयाला विकली तर काय होईल? 500 रुपये नफा. मग आपण विचार करायचं की तोट्याच्या दुप्पट नफा झाला का? नाही झाला. तोट्याच्या दुप्पट इथं नफा झालेला नाही. म्हणजे आपला हा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर मग आपण विचार करूयात की खरेदी किंमत 1400 रुपये घेऊयात. 800ला विकलं तर काय होईल? 600 रुपये लॉस किंवा तोटा. आणि 1700ला विकलं तर काय होईल? 300 रुपये नफा. आता या ठिकाणी काय आहे, तर तोटा हा नफ्याच्या दुप्पट झालाय किंवा नफा तोट्याच्या निम्मा झालाय. म्हणजे हा पण पर्याय बरोबर नाही. गडबडीमध्ये आपण असे उत्तर करतो टिक. त्यामुळे आपल्याकडे नवोदय पेपरमध्ये, नवोदयच्या परीक्षेमध्ये 2 तास वेळ असतो. त्या 2 तासाचा पुरेपूर वापर करा. की 1100 रुपये खरेदी किंमत जर घेतली तर तोटा होईल 300 रुपये आणि नफा होईल 600 रुपये. म्हणजे तोट्याच्या दुप्पट नफा झाला. म्हणजेच यावरून आपल्या लक्षात येते की आपला पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही हे दृष्टिकोन एकदा विकसित करून घ्या. असं आपल्याला विचार करता आला पाहिजे, पर्यायाकडून कसं जाता येईल. ठीक आहे, कारण सर्वच विद्यार्थ्यांना समीकरण मांडता येतील असं नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल. आता नफा तोट्यावरचा आपण आणखी एक महत्त्वाचा प्रश्न घेणार आहोत. तर या तिन्ही म्हणजे जे काही आपण 4 प्रकार पाहिलेत, आता समजा हे सर्व प्रश्न प्रकार, तर हे अतिशय महत्त्वाचे आहेत. दुप्पट तोटा, निमपट तोटा, नफा. ठीक आहे. आणि तुम्हाला मी जास्त गोंधळात न टाकता प्रत्येक घटकावरचे असे 4 प्रश्न आणि यावरचा सराव या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे. ठीक आहे. तर जे प्रश्न आपण या ठिकाणी सध्या घेतोय, असे प्रश्न सोडवण्यासाठी मी तुम्हाला ग्रुपवर सेंड करणार आहे, जे तुम्हाला उद्या सकाळी मिळतील आणि तुम्ही सोडवणार आहात. आता फक्त मी एक नमुना घ्यायला लागलोय. ठीक आहे.
पण सरावासाठी तुम्हाला ग्रुपवर प्रश्न पाठवले जातील. चला यानंतर नेक्स्ट पुढचा आपल्याला नफा तोट्याच्या वरचा महत्त्वाचा प्रश्न समजून घ्यायचा आहे. तो म्हणजे एकावरून अनेकाची किंमत काढणे, विक्री काढणे, खरेदी काढणे किंवा मग नफा तोटा शोधणे अशा पद्धतीनं. तर तो प्रश्न असा आहे, ₹6 प्रमाणे एक पेन खरेदी केली असून प्रति डझन ₹80 प्रमाणे 25 डझन पेनची विक्री केली असता होणारा नफा किंवा तोटा किती रुपये असेल? पहा, दिलेल्या माहितीनुसार आपण ₹6 प्रमाणे एक पेन खरेदी केलेला आहे आणि प्रति डझन ₹80 प्रमाणे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये ₹400 तोटा, बी आहे ₹200 नफा, सी आहे ₹400 नफा, डी आहे ना नफा ना तोटा. म्हणजे नफा पण झाला नाही आणि तोटा पण झाला नाही. काय घडलं असेल या व्यवहारामध्ये? विचार करा. तुम्हाला असे प्रश्न सोडवता येतात आणि ऑलरेडी आता आपल्याला हे रिव्हिजन आहे, म्हणजे शेवटच्या 5 दिवसामध्ये प्रत्येक घटकावरचे महत्त्वाचे आणि अवघड अशी आपण 5-5 प्रश्न या ठिकाणी समजून घेणार आहोत, जेणेकरून परीक्षेत अशीच प्रश्न असणार आणि असे सरावासाठीचे प्रश्न मी ग्रुपवर तुम्हाला शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्ही जास्तीचे प्रश्न सोडवू शकाल, सराव करू शकाल. आणि खूप जण आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तयारी केलेली आहे तुमची. हा शेवटचा सराव म्हणजे तुमच्या गुणामध्ये आउट ऑफ स्कोर घेण्याची ही एक संधी आहे तुम्हाला आणि सर्वांना आउट ऑफ मार्क मिळतील अशा पद्धतीनं हे 5 दिवस आपलं सेशन चालणार आहे. प्रत्येक चुका तुमच्या कशा कमी होतील आणि स्टुडंट ओरिएंट म्हणजे विद्यार्थ्यांनाच समर्पित, विद्यार्थी केंद्रित खरं तर हे सर्व लेक्चर आहे. त्यामुळे इथं शिक्षक, पालक असा काही उल्लेख होणार नाही. हार्दिक राठोड, तुला येते या प्रश्नाचं उत्तर? बोल. ऐकतोय. बी. ओके, कसं सोडवलं सांग? बर. ओके, बरोबर. करेक्ट. छान, बरोबर अगदी.
उत्तर बरोबर आहे, पण आता यापेक्षाही सोपं कसं करायचं अजून हे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता आपल्याला काय सांगितलंय, 6 रुपयाला 1 पेन आहे. म्हणजे आपण सोप्यातलं सोपी पद्धत या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगणार आहोत. 6 रुपयाला 1 पेन बरोबर 6 रुपये. मग 1 डझन पेनची किंमत किती होते? 1 डझन म्हणजेच 12 पेना झाल्या. मग 12 पेनची किंमत किती होईल? 12 गुणिले 6 म्हणजेच 72 रुपये. तर 1 डझनची खरेदी किंमत आहे 72 रुपये. आणि 1 डझनची विक्री किंमत किती आहे? दिले आहे गणितामध्ये प्रति डझन 80 रुपये प्रमाणे, म्हणजे 80 रुपये प्रमाणे. आता एका डझनावर काय झालं, नफा झाला का तोटा झाला? तर 1 डझन 72 रुपयाला खरेदी केले आणि तेच 1 डझन 80 रुपयाला विक्री केले. म्हणजेच एका डझनावर किती रुपये फायदा झाला? 1 डझनवर 8 रुपये नफा. असे आपले 25 डझन केळी आहे. 25 गुणिले 8 म्हणजे 200 रुपये नफा. म्हणजे कॅल्क्युलेशन करायला पण अगदी सोपं. तोंडी सोडवू शकाल तुम्ही असा प्रश्न आहे. परंतु सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना असेल, गणिताचा प्रत्येक प्रश्न साधी वजाबाकी असेल, बेरीज असेल, गुणाकार असेल, अवयव असेल, तो लिहा, स्पष्टीकरण लिहा आणि मगच उत्तराला गोल करा. बरीचशी मुलं काय करतात, तोंडी उत्तर काढतात आणि पटकन गोल करण्याची घाई करतात. तुमची एक घाई तुम्हाला तुमच्या नवोदयीपासून दूर नेऊ शकते. तुमचं नवोदयीला लागण्याचं जे स्वप्न आहे, त्याच्यासाठी फक्त तुमच्याकडे आता 4 दिवस राहिलेत. आजचा तर दिवस संपलाय. आता मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, शनिवारी तुम्हाला प्रत्यक्ष बॅटिंग करायची आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला कुणी मदतीला असणार नाही. तुमचे गुरुजी असणार नाहीत, तुमचे मम्मी असणार नाहीत, तुमचे पप्पा असणार नाहीत, मोठा भाऊ, लहान भाऊ, कुणीही तुमच्यासोबत राहणार नाही त्या दिवशी. तर तुम्हाला स्वतःला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधायची आणि तुम्ही शोधू शकतात हे मला माहिती आहे चांगलं. तुम्हाला सगळे गणित येतात. फक्त बारकाईनं आपल्याला हे सोडवणं गरजेचं आहे. काळजीनं आपल्याला हा प्रश्न किंवा हा कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचे आहे. तर या पद्धतीनं आपण नफा तोट्यावरचे जे काही प्रकार समजून घेतलेले आहेत ते तुमच्या लक्षात आले असतील. यासारखे आणखी जास्तीचे प्रश्न तुम्हाला उद्या मी ग्रुपवर सरावासाठी पाठवणार आहे, त्याचा सराव करा. ठीक आहे. आता आपला 1 तास झालाय आणि आपण आता पुढचा जो कन्सेप्ट आहे आपला परिमिती आणि क्षेत्रफळ या धड्यावर, कारण आपल्याला गणिताचे एकूण 12 टॉपिक आहेत. जे अवघड टॉपिक आहेत त्याला मी जास्तीचा वेळ देणार आहे. जे सोपे टॉपिक आहेत ते एका दिवशी आपण 3-4 टॉपिक पण घेऊ शकतो. परंतु नफा तोट्यावरचे हे प्रश्न अगदी महत्त्वाचे आहेत आणि परीक्षेत अशीच प्रश्न येतात. यानंतर आपण पुढचा जो घटक पाहणार आहोत तो म्हणजे परिमिती आणि क्षेत्रफळ. तर परिमिती आणि क्षेत्रफळ यामध्ये परिमितीवर काही चकवे प्रश्न कसे येतात ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. तर आज आपण संकल्पना समजून घेणार नाही तर प्रश्नांची काठिण्य पातळी, प्रश्नांचं स्वरूप. तर आता ही आकृती तुम्हाला समोर दिसते. या आकृतीमध्ये ही जी लांबी आहे ही आहे 10 मीटर. त्यानंतर ही लांबी आहे 8 मीटर आणि तुम्हाला शोधायची आहे आकृतीची परिमिती किती आहे. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हा 90 अंशाचा कोन तुम्हाला दिलेला आहे. सर्वांनी ट्राय करा. आकृतीची परिमिती किती आहे सर्वांनी ट्राय करायचं आहे. आला असेल उत्तर सर्वांना?
तुम्हाला पर्यायाची आवश्यकता असेल तर आपण पर्याय देऊयात. पर्याय क्रमांक ए 36 मीटर, पर्याय क्रमांक बी 44 मीटर, पर्याय क्रमांक सी 18 मीटर आणि पर्याय क्रमांक डी 28 मीटर. करेक्ट, अगदी बरोबर. म्यूट करून घे. खूप छान. तर काही म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण विद्यार्थ्यांना विचारणार आहोत. सर्वांनाच विचारणं होणार नाही, पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. पण आपण सर्वजण अगदी छान उत्तर देत आहात. तर आता या ठिकाणी पहा, एक बाजू तर 10 आहे हे आपल्याला दिसली. ठीक आहे. आता त्याच्या समोरच्या जर आपण दोन बाजू पाहिल्या, पहा इथून इथपर्यंत आणि ही उभी इथपर्यंत, तर हे दोन्ही मिळून 10च असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण वरची बाजू पाहिली ही एक आणि त्याच्यानंतर हे दोन्ही मिळून 8च असणार आहे. ठीक आहे. तर यावरून आपल्या लक्षात येतं की याची जी परिमिती आहे ती आहे 10 अधिक 8 अधिक 10 अधिक 8 म्हणजे 36 मीटर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर परिमितीमध्ये अशा प्रश्नांना थोडं काळजीपूर्वक सोडवा. सोपे प्रश्न असतात, सहज सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. इथं चुका करू नका. ठीक आहे. तर सर्वात महत्त्वाचं जे आपण आता नफा तोटा पाहिला आणि आता परिमिती आणि क्षेत्रफळ या घटकावरचे महत्त्वाचे प्रश्न आपण समजून घेणार आहोत. परिमिती व क्षेत्रफळ. त्याचबरोबर गुरुवारी तुम्हाला अभिरूप सराव पेपर 1 दिला जाणार आहे, जो फक्त तुम्हालाच दिला जाणार आहे, म्हणजे ज्यांनी हे मॅरेथॉन जॉईन केले त्यांना. ठीक आहे. तर त्याचाही तुम्हाला सराव करायचा आहे. तर परीक्षेना 4 दिवस बाकी आहेत आणि 4 दिवसामध्ये इतके महत्त्वाचे तुम्हाला प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहेत. तसेच प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. तर परिमिती या घटकावर तुम्हाला हे लक्षात आलं. तर अशा अनियमित आकृती असतील किंवा त्यांच्या बाजू असतील यामध्ये चुका होऊ देऊ नका. आता पुढचा एक प्रश्न या ठिकाणी मी घेणार आहे. तर आता हा एक आयत आहे. त्यानंतर हा एक आयत आहे. आता वरचा एक आयत दिसतोय तुम्हाला, खाली एक आयत दिसतोय आणि सगळ्यात खाली एक आयत दिसतोय. त्याचबरोबर आता काही आपण रेषा पण या ठिकाणी ओढणार आहोत. तर आता या आकृतीमध्ये हा जो प्रत्येक छोटा चौकोन आहे किंवा जो छोटा या ठिकाणी तुम्हाला आकार दिसतोय त्याला आपण रंग देऊयात. तर हा एक रंग जर दिला आपण, तर हा या प्रत्येकाचं क्षेत्रफळ प्रत्येक चौरसाचं क्षेत्रफळ या ठिकाणी प्रत्येक चौरसाचं क्षेत्रफळ हे 25 चौरस सेमी आहे. म्हणजे हे प्रत्येक कप्पा जे आहेत छोटे 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 यांचं क्षेत्रफळ किती आहे? 25 चौरस सेमी. तर संपूर्ण आकृतीची संपूर्ण आकृती म्हणजे हे पूर्ण आकृती दिलेली परिमिती किती असेल?
आता याची परिमिती आपल्याला मोजायची आहे. सर्वांनी विचार केला असेल, सर्वांनी उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असेल. खूप छान. ज्यांना उत्तर आलंय त्यांनी रेज हँड करा. समर्थ मुंडेकर, आवाज येतोय माझा? रेज हँड करता येतोय तुला? समर्थ मुंडेकर. ओके, सोडवला हा प्रश्न? ओके, किती आलं उत्तर? 120 सेमी. ओके, चेक करूयात आपण. छान, उत्तर दिल्याबद्दल अभिनंदन. आणखी एक आपण उत्तर घेऊयात. अजिंक्य दुडे. अजिंक्य, जवळपास 80 विद्यार्थ्यांनी रेज हँड केलेला आहे. सर्वांचं कौतुक. समृद्धी स्वामी. हम्म, 90 मीटर आलं. ओके, सेमी आहे बरं का, सेमी म्हणावं लागेल. 90 सेमी. ओके, तर आपण पाहूयात आता उत्तर काय येतं. खूप छान, सर्वांचं कौतुक, अभिनंदन. ज्यांनी रेज हँड केला त्या सर्वच विद्यार्थ्यांचं. आता एका चौरसाचं क्षेत्रफळ 25 आहे, याचा अर्थ काय आहे? तर याची बाजू जी आहे ती 5 सेमी असेल. प्रत्येक बाजू 5 सेमी. जे तुम्ही या ठिकाणी प्रत्येक 5 सेमी असं मोजू शकतात. किती 5 होतात हे पण आपण मोजू शकतो. आणि असेच प्रश्न परीक्षेमध्ये असतील हे लक्षात घ्या, ज्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट बाजू दिली जाणार नाही, तर विचार करावा लागणार आहे प्रत्येक घटकाचा. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक प्रश्न आपला 1.25 गुणासाठी असणार आहे. तर आता हे सर्व 5 आपण मोजायचेत. ओके, तर आपण सुरुवात करूया इथून. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18. तर जिथं जिथं 5 लिहिले ना ते मोजले आपण. ठीक आहे. काही मुलांना वाटेल एका कप्प्यात दोनदा कसं काय मोजलं. तर एकूण हे 18 वेळेस झालेलं आहे. आणि म्हणून 18 गुणिले 5 म्हणजे 90 सेमी असं या प्रश्नाचं उत्तर असेल. किती उत्तर असेल? 90 सेमी. यानंतर आपण पुढील प्रश्न या ठिकाणी समजून घेऊयात. तर पुढचा जो प्रश्न आहे तो चौरस, आयत आणि यांच्या परिमितीच्या मिक्सिंगवरचा प्रश्न परीक्षेत असणार. तर तो प्रश्न असा असेल: एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून क्षेत्रफळ 1800 चौरस सेमी आहे, तर आयताची परिमिती किती? एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून क्षेत्रफळ 1800 चौरस सेमी आहे, तर आयताची परिमिती किती? पर्याय क्रमांक 1 120 मीटर, पर्याय क्रमांक 2 240 मीटर, पर्याय क्रमांक सी 180 मीटर, पर्याय क्रमांक डी
150 मीटर. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रेज हँड केलेला आहे. नैतिक गोसावी, येथे तुला उत्तर याचं म्यूट करून घ्या आणि रेज हँड विनाकारण करू नका. तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तरच रेज हँड करा, कारण मी एकतर राऊंडली विचारणार आहे, सर्वांना विचारायची संधी पण मिळणार नाही. पण काही मोजक्या विद्यार्थ्यांना विचारल्यानंतर इतर विद्यार्थ्यांना पण छान वाटेल आणि काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विद्यार्थी पण बोलतील. विधी पवार, उत्तर येतं का तुला? आणि ज्यांना उत्तर येतं त्यांनीच रेज हँड ठेवा, नसेल तर रेज डाऊन करून घ्या. देविका, तुला उत्तर येतं? हा क्लास आपण विद्यार्थी समोर ठेवूनच घेतो, हे लक्षात घ्या. माझ्या समोर विद्यार्थी बसलाय, हा खास पालक शिक्षक यांच्यासाठी क्लास नसून विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट व्हायचं, या ठिकाणी उत्तर द्यायचे, त्यांचा कॉन्फिडन्स वाढणं गरजेचं आहे. बोल. ओके, सांग. तुझं उत्तर किती आले असं सांग, म्हटलं मी तुला, उत्तर किती आलंय? ओके, छान. चला म्यूट करून घे. शौर्य, तुझं किती आलं उत्तर? ओके, छान. तर पाहूयात आता याचं स्पष्टीकरण आपल्याला कसं लिहायचं आहे. पहिल्यांदा तर हे समजून घ्या की लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. ओके, आणि क्षेत्रफळ किती आहे? 1800 चौरस सेमी. आता आपण जर समजा रुंदी बरोबर x मांडली तर लांबी किती होईल? रुंदीच्या दुप्पट म्हणजे किती होईल? 2x. आयताचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपण लांबी गुणिले रुंदी असं लिहितो, बरोबर आहे? मग लांबी आहे 2x गुणिले रुंदी 1x असते, x म्हणजेच 1x. 1x बरोबर क्षेत्रफळ येतं 1800. यांचा गुणाकार आला 2 आणि x गुणिले x म्हणजेच x चा वर्ग बरोबर 1800. आता हे x वर्ग जी जर किंमत काढायची असेल तर x वर्ग बरोबर 1800 भागिले 2, आणि म्हणून याची किंमत येईल x वर्ग बरोबर 1800 भागिले 2 म्हणजेच 900. वर्गमूळ जर काढला आपण 900चं आणि x तर x बरोबर येईल 30. याचाच अर्थ रुंदी होईल 30 मीटर आणि लांबी होईल 60 मीटर. तुम्हाला परीक्षेत इतकं लिहून सोडवण्या इतका वेळ असतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे आणि असे जे काही प्रश्न असतात जे सोडवावी लागतात किंवा ज्याला वेळ लागतो, असे फक्त 4 ते 5 प्रश्न असतात. त्यामुळे या 4 ते 5 प्रश्नाला व्यवस्थित वेळ देऊनच सोडवायचं आहे आणि हेच प्रश्न तुमचं मेरिट ठरवतात. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल लांबी आणि रुंदी माहिती झाली तुम्हाला की मग क्षेत्रफळ काढणं सोपं आहे अगदी. आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे? तर क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण लांबी आणि रुंदीचा गुणाकार करतो, म्हणजे 60 गुणिले 30 आणि हा गुणाकार येतो 6×18 आणि हे 2 शून्य. हे तर आपलं मॅच झालं. आता आपल्याला विचारले परिमिती, मग परिमिती काढण्यासाठी काय करावं लागेल? लांबी रुंदीची बेरीज आणि त्याची दुप्पट करायची फक्त. ठीक आहे, तर क्षेत्रफळ दिलेलंच आहे, म्हणजेच परिमिती बरोबर लांबी रुंदीची बेरीज किती येते? 60 आणि 30 90, म्हणजे 2 कंसात L अधिक B, 2 कंसात 60 अधिक 30 म्हणजे 2 कंसात 90 बरोबर 180 मीटर. तर हे एकक पण आपण सेमीमध्ये करून घेऊयात, कारण क्षेत्रफळ सेमीमध्ये आहे.
सेमी सेमी चौरस सेमी असल्यामुळे आपण सर्वच सेमीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ठीक आहे. यानंतर हे लक्षात आलं तुम्हाला की आयताची लांबी रुंदी. आता यासारखे जास्तीचे प्रश्न आपण ग्रुपवर सकाळी देणार आहोत तुम्हाला सरावासाठी. ठीक आहे. सध्या फक्त तुम्हाला या ठिकाणी आपण एक एक नमुना उदाहरण आणि त्याची मेथड या ठिकाणी समजून घेतोय. तर याच प्रश्नामध्ये कधी तुम्हाला क्षेत्रफळ देतील, कधी तुम्हाला परिमिती देतील, कधी लांबी विचारतील, कधी रुंदी विचारतील. तर हा पॅटर्न लक्षात ठेवा. अशा पॅटर्नचे प्रश्न परीक्षेत विचारली जातात. यानंतर पुढे परिमिती आणि क्षेत्रफळ या संबंधीचा प्रश्न. आपल्याला हॉलमध्ये फडशीची लांबी रुंदी दिली तर फडशांची संख्या, हॉलची लांबी रुंदी या संबंधीचा प्रश्न विचारला जातो. तर तो एक आपण या ठिकाणी प्रश्न प्रकार पाहूयात. एका हॉलची लांबी 40 मीटर व रुंदी 30 मीटर आहे. हॉलमध्ये 2 मीटर गुणिले 1 मीटर मिती असलेल्या एकूण किती फरशी बसवाव्या लागतील? किती टाईल्स लागतील? ज्याची लांबी रुंदी आता 2 मीटर गुणिले 1 मीटर अशी मिती दिली आहे. याचा अर्थ काय आहे? तर ही लांबी आणि रुंदी आहे. 2 मीटर लांबी आणि 1 मीटर रुंदी. तर या ठिकाणी फरशीची एकूण संख्या जर काढायची असेल आपणास, पहा बऱ्याच मुलांना असे प्रश्न अवघड वाटतात, परंतु सोप्या पद्धतीने हे सोडवता येतं. तत्पूर्वी तुम्हाला मी पर्याय देणार आहे. पर्याय क्रमांक 1 1200, पर्याय क्रमांक 2 600, पर्याय क्रमांक 3 2400, पर्याय क्रमांक 4 800. पहा किती फडशी या ठिकाणी बसवणं गरजेचं आहे. ज्यांना आले त्यांनी रेज हँड करू शकतात. ज्ञानदा, तुला आले उत्तर याचं? शंकर कदम, 600 फडशा, मीटर नाही. ओके, कसं सोडवलं? ओके, हॉलचं किंवा खोलीचे क्षेत्रफळ छेदामध्ये एका फरशीचे क्षेत्रफळ. आता हॉलचं क्षेत्रफळ किती आहे? 40 गुणिले 30 आणि एका फडशीत जर आपण पाहिलं तर 2 गुणिले 1.
पुढे जर भाग दिला, 2 बे, 2 4 आणि हे 0, 20 गुणिले 30 म्हणजेच 600 फरशी या ठिकाणी बसतील. तर कोणतीही घाई गडबड न करता प्रत्येक कॉन्सेप्ट समजून घ्या, कारण हे प्रकार परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि यावरील जास्तीचे प्रश्न मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करणार आहे, जे तुम्ही सोडवू शकाल. आता फक्त कन्सेप्ट समजून घ्या बारकाईने, या ठिकाणी काय केलंय, कसं पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. तर आजच्या झूम मीटिंगमध्ये आपण जे उशिरा आणखी कोणी जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी पहिल्या तासामध्ये आपण नफा तोटा या घटकावरचे प्रश्न समजून घेतलेले आहेत. एका बागेची लांबी 50 मीटर व रुंदी 40 मीटर असून या बागेत मध्यभागातून उभे व आडवे 2 मीटर लांबीचे रस्ते आहेत. रस्ते सोडून इतर भागात ₹25 चौरस मीटर प्रमाणे, बघा, रस्ते सोडून इतर भागात ₹25 चौरस मीटर प्रमाणे गवताचे गालीचे लावण्यासाठी किती रुपये खर्च येईल. प्रश्नाचा मिनिंग व्यवस्थित समजून घ्या, कारण प्रश्न समजला तर आता या ठिकाणी आपण सोप्या पद्धतीने एका बागेची लांबी 50 मीटर व रुंदी 40 मीटर असून या बागेत मध्यभागातून उभे व आडवे 2 मीटर लांबीचे रस्ते आहेत. म्हणजे लांबी म्हणजे इथं रुंदी अपेक्षित आहे, लक्षात घ्या. 2 मीटर रुंदीचे रस्ते म्हणजे त्या रस्त्याची रुंदी आहे 2 मीटर. ठीक आहे. तर आता याची जर आकृती आपण काढली तर तुम्हाला लक्षात आणखी जास्त येईल. एक बाग आहे, या बागेची लांबी रुंदी तुम्हाला दिलेली आहे. मध्यभागातून 2 मीटर रुंदीचा असा रस्ता आहे, उभा आणि आडवा अशा दोन्ही पद्धतीने हे रस्ते आहेत. आता हे रस्ते सोडून राहिलेल्या भागामध्ये गवत लावायचं इथं असं. तर हा गवत लावायचा जो खर्च आहे तो ₹25 चौरस मीटर प्रमाण आहे. ज्यांना प्रश्नाचं उत्तर येते त्यांनीच रेज हँड करा, बाकीच्यांनी सगळ्यांनी रेज डाऊन करून घ्या. क्विक, विनाकारण तुमचा पण वेळ घालवणं, कारण मी तुम्हाला नाव घेऊन विचारणार, तुम्ही म्हणणार काढलं नाही आणखी, सोडवलं नाही आणखी. ज्यांना जितक्या विद्यार्थ्यांना येते तितक्या विद्यार्थ्यांना, ज्यांना हा प्रश्न सोडवलाय, सोडवता येते, त्यांनीच रेज ठेवा, रेज डाऊन करून घ्या. प्रणव, गौरी, श्रेयश, भूषण, तन्वी, प्राजक्ता, रेश्मा, ज्ञानदा, विनाकारण रेज हँड करून ठेवू नका. वेद, क्षितिज, आयुष, देवांश, वेदांत, काव्या, सोनाली, अंशुल, प्रांजल, कृष्णा, ज्यांना हा प्रश्न सोडवता येतो त्यांनीच रेज हँड करायचं आहे, किंवा उत्तर आले त्यांनीच रेज हँड करा. 1 मिनिट मी तुम्हाला वेळ देतोय. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी कधी हिरव्या गवताचं क्षेत्रफळ विचारतील, हिरवा गवत या ठिकाणी लॉन करायचं आहे त्याचा खर्च विचारतील,
कधी रस्त्याचं क्षेत्रफळ विचारतील, रस्त्याचं डांबरीकरण करायचं आहे असं विचारतील. तर हा मधला रस्ता आहे हे लक्षात ठेवा, रस्ता. आणि हा पण रस्ताच आहे. याची रुंदी 2 मीटर आहे, ही 2 मीटर आहे, आणि ही पण 2 मीटर आहे. आणि बागेची लांबी ही 50 मीटर आहे, आणि बागेची रुंदी ही 40 मीटर आहे. आणि हे रस्ता सोडून जे गवत लावलेला खर्च आहे तो 25 रुपये चौरस मीटर प्रमाण आहे. तर मग हा खर्च किती असेल असा या ठिकाणी प्रश्न विचारलाय. ओके, गुड, छान, अभिनंदन तुझं. तर पाहूयात आता इतरांसाठी सगळ्यांनाच या प्रश्नाची उत्सुकता आहे की हा प्रश्न कसा सोडवला जातो. तर या ठिकाणी 2 रस्ते आहेत, आपण याला नावं देऊयात. समजा हा जो लांबका रस्ता दिसतो 2/50चा, याला आपण ए नाव देऊयात, आणि हा जो दुसरा रस्ता आहे याला बी नाव देऊयात. आता एकूण रस्त्याचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर आधी 50 गुणिले 2चा गुणाकार करायचा, रस्त्याचे एकूण क्षेत्रफळ. आधी रस्त्याचं काढूयात, म्हणजे मग हिरव्या गवताचं काढता येतं बाकीच्या. ठीक आहे, तर रस्त्याचं काढत असताना काय करावं लागेल, तर पहिल्या कंसात 50 गुणिले 2 म्हणजे या ए रस्त्याचं क्षेत्रफळ, अधिक दुसऱ्या कंसात 40 गुणिले 2 म्हणजे बी रस्त्याचं क्षेत्रफळ, आणि हा जो मधला चौक आहे छोटा तो दोन्ही रस्त्यावर डबल आलाय म्हणून तो वजा करावा लागेल, आणि तो आहे 2/2चा चौक, म्हणजे या ठिकाणी वजा 2 गुणिले 2 करावं लागेल. म्हणजेच हे आलं 100 अधिक 80 वजा 4 म्हणजेच 176 चौरस मीटर. हे झालं रस्त्याचं. आता तुम्हाला बागेतील हा जो हिरवा भाग दिसतोय याचं जर काढायचं असेल तर काय करावं लागेल, आधी पूर्ण बागेचं काढून घ्यावं लागेल. बागेची लांबी रुंदी किती आहे, बागेचे क्षेत्रफळ बरोबर 50 गुणिले 40 लांबी गुणिले रुंदी म्हणजे 2000 चौरस मीटर. आता आपल्याला फक्त हिरव्या भागाचं जर क्षेत्रफळ काढायचं असलं, हिरवा गवत, हिरवे गवत, तर एकूण बागेचं 2000 वजा रस्त्याचं वजा करूया आपण 176, तर ही वजाबाकी येईल 1824 चौरस मीटर. पहा, लक्षात येतं का, इतकं कॅल्क्युलेशन केल्याशिवाय या प्रश्नाचं उत्तर येत नाही, गडबड करायची नाही. आणि असे फक्त 4च प्रश्न परीक्षेत असतात, एक क्षेत्रफळावरचा असतो, एक नफा तोट्यावरचा असतो, एक कोणाचा भाग आहे कोणाचे प्रकार त्यावर विचारला जातो, आणि एक जनरल मिक्समध्ये येतो. असे 4 प्रश्न असतात, थोडे असे मोठे, ज्याला तुम्हाला वेळ देऊन सोडवावं लागतं. आणि या ठिकाणी मग 1824 गुणिले आपला जो खर्च आहे एकूण तो 25 रुपये प्रमाण आहे, म्हणजे 1824 गुणिले 25. आता विद्यार्थ्यांची खरी कसरत या गुणाकारामध्येच येते. म्हणजे पहा, इतका प्रश्न सोडवला जर विद्यार्थ्याला येत असेल तर तो नवोदयला लागणं साहजिकच आहे आणि लागलाच पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी काढले त्याचा नवोदयला नंबर लागला असंच आज घोषित करायला काही अडचण नाही आपल्याला. पण ओव्हर कॉन्फिडन्स न करता आपल्याला सगळंच येते म्हणून सोपे सोपे प्रश्न चुकू नका तुम्ही, नाहीतर अवघड येतील आणि सोपे चुकतील. ठीक आहे, तर या ठिकाणी आता हा जर गुणाकार केला आपण 1824 गुणिले 25, तर हा येतो 45,600 रुपये. पहा, प्रश्नाचं स्वरूप आपल्या लक्षात यायला हवं, प्रश्न कळाले पाहिजेत, आणि असे प्रश्न मी सरावासाठी ग्रुपवर सकाळी पाठवणार आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला असे जास्तीचे प्रश्न वेगवेगळी तुम्हाला सोडवता आली पाहिजेत. ठीक आहे, आणि खूप काही नाही पाठवणार, प्रत्येकावर नमुन्यावर एक एक प्रश्न, त्यामुळे तुम्हाला खूप लोड देणार नाही अभ्यासाचा. आपल्याला अगदी आनंदानं हे मॅरेथॉन पूर्ण करायचं आहे.
आज आपण नफा तोटा आणि परिमिती क्षेत्रफळ या 2 घटकावरचेच महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत. ठीक आहे. तर आता शेवटचे 10 मिनिट राहिलेले आहेत. या 10 मिनिटामध्ये आणखी एक आपल्याला प्रश्न प्रकार पाहायचा आहे. त्यानंतर मग आपण परिमिती क्षेत्रफळावर याच्यापेक्षा वेगळं विचारलं जात नाही, लक्षात घ्या. हे खूप महत्त्वाचं आहे, हे आपल्याला सोडवता आलं पाहिजे. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. तर पुढील प्रश्न आहे, एका आयताची लांबी 80 मीटर व रुंदी 40 मीटर असून त्या आयताभोवती, म्हणजे तो जो XYZ आयत असणार आहे, 2 किलोमीटर प्रति तास वेगाने 50 फेरे पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल? पहा प्रश्न लक्षात येतो का? एक आयताची लांबी दिलेली आहे 80 मीटर, आयताची रुंदी दिलेली आहे 40 मीटर, आणि या आयताभोवती जो फिरण्याचा वेग आहे तो वेग आहे 2 किलोमीटर प्रति तास. मग या आयताभोवती आपणास 50 फेरे पूर्ण करायचे, तर किती वेळ लागेल असा या ठिकाणी हा प्रश्न आहे. आणि पर्याय 1 आहे 6 तास, पर्याय बी आहे 3 तास, पर्याय सी आहे 12 तास, पर्याय डी आहे 4 तास. ठीक आहे. तर ज्यांना प्रश्नाचं स्वरूप कळालंय ते अगदी सोप्या पद्धतीने हा प्रश्न सोडवू शकतात. आणि पुन्हा एकदा मी रिपीट करतो की हा जो काही 5 दिवसाचा भाग असणार आहे, तर अगदी अवघड प्रश्न आपण पहिल्याच दिवशी घेतलेत. म्हणजे आता पुन्हा अवघड प्रश्नावर आपल्याला बोलायचं नाही. आता इथून पुढे असे सोपे 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 प्रश्न होत जाणार आहेत. त्यामुळे महत्त्वाचं नफा तोटा आणि परिमिती क्षेत्रफळ हा घटक आपण आजच पूर्ण करणार आहोत. आणि हे शेवटचं गणित आहे आजच्या मॅरेथॉनमधलं. उद्या आपल्याला जे पुढचे घटक घ्यायचे त्यामध्ये कोण कोणाचे प्रकार, आलेखावरचे काही प्रश्न आणि वेग आणि वेळ यावरचे काही प्रश्न, असे 3 घटक उद्या संपतील आपले. तर पहिले 3 दिवस गणित असेल, त्यानंतर पुढे 1 दिवस बुद्धिमत्ता असेल आणि शेवटच्या दिवशी 1 दिवस मराठी असेल. अशा पद्धतीने हे 5 दिवसाचं नियोजन असणार आहे. करेक्ट, अगदी बरोबर, अभिनंदन तुझं, छान. तर हे तुझंच नाही तर ज्यांनी रेज हँड केला सर्वांचं अभिनंदन, खूप खूप. ज्यांचं उत्तर 6 तास आलेलं आहे आणि ज्यांनी रेज हँड केला नव्हता त्यांचं उत्तर 6 तास आलं, त्यांचं पण अभिनंदन. ठीक आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला आपणास परिमिती काढावी लागेल, म्हणजे एक फेरा पूर्ण करावा लागेल. तर परिमिती बरोबर काय सूत्र आहे, 2 कंसात L अधिक B, म्हणजे 2 गुणिले 80 अधिक 40 बरोबर 2 गुणिले 120 बरोबर 240 मीटर. हे झाला एक फेरा. आपणास असे किती फेरे पूर्ण करायचे, 50 फेरे. तर 50 फेरेचं अंतर काढायचं असेल तर काय करावं लागेल, 240 गुणिले 50 आणि हे उत्तर येईल 12,000 मीटर. आणि 12,000 मीटर म्हणजेच 12 किलोमीटर. आता 12 किलोमीटर इतका अंतर आहे, वेग आहे 2 किलोमीटर तासाला. त्याला जर 2 न भाग दिला
तर उत्तर येईल बेक बे बेसक्की 12 म्हणजेच 6 तास. पर्याय क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी हे मॅरेथॉन आयोजित केलेलं आहे किंवा चालू आहे आपलं. तर सर्वांनी रेज डाऊन करून घ्या पहिल्यांदा. क्विक ज्यांचे रेज हँड आहेत त्यांनी हात खाली घ्यायचा आहे. लवकर. लवकर हात डाऊन करून घ्या. क्विक राहिलेले सर्वच. कुणाकुणाचे हात आहेत? ईश्वरी, समर्थ, ज्ञानदा. तुम्हाला वेगळं सांगावं लागतं का प्रत्येक वेळी? ओके. तर आपण आपल्यापैकी जर कुणी पॅरेंट्स जॉईन असतील तर फक्त आज तुमच्या मुलांनी अभ्यास केला का किंवा हे उदाहरणं समजून घेतलीत का किंवा काय त्याच्या मनावर मध्ये तुम्हाला जाणवलेले परिवर्तन किंवा त्याची उत्सुकता याबद्दल फक्त एक 2 प्रतिक्रिया घेणार आहोत आपण पालकांच्या आणि मग या ठिकाणी आपण थांबणार आहोत. तर रेज हँड करू शकतात ज्यांना प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. फक्त 2च प्रतिक्रिया 1-1 मिनिटामध्ये या ठिकाणी बोलायचं आहे. पालक जर मुलांच्या सोबत जॉईन असतील तर त्याच पालकांनी बोलायचं आहे. कारण तुमच्या मुलांनी खरोखर लिहून घेतले का प्रश्न, त्याला समजले का याबद्दल पण तुम्हाला बोलता येईल.